झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. 26 नोव्हेंबर 1949ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये आणि संपूर्ण देशाकरता जे संविधान आपल्याला दिलं, आज संपूर्ण देशभर भारतभर भारतीय व्यक्ती, आमच्या बहिणी भाऊ सर्वच संविधानाचं वाचन करून स्वतः प्रतीची जबाबदारी काय आहे, भारत देश मजबूत करण्याकरता, महाराष्ट्र मजबूत करण्याकरता संविधानाने जी आपल्याला जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीवर आम्ही सर्वांनी काम केलं पाहिजे. याकरता आम्ही आज भारतीय जनता पार्टीने संविधानाला नतमस्तक होऊन आम्ही संकल्पित झालो आहोत. शेवटी संविधान आपल्याला उजळणी देतं की आपण जीवनामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आपली जबाबदारी काय आहे पूर्ण केली पाहिजे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी संविधानाला नतमस्तक होऊन विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताच्या संकल्पाला महाराष्ट्र विकसित करून मोदीजींना, आम्हाला मोदींच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. याकरता आम्ही समर्पित आहोत. आज 26/11 आहे. संपूर्ण देशाला, संपूर्ण जगाला माहिती आहे आज आमचे शहीद हेमंत करकरेजी आणि सर्व शहीद आमचे, त्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली. मुंबईला वाचवण्याकरता गौरवशाली कार्य केलं. 26/11चा बॉम्ब हल्ला आणि मुंबईला छिन्न विछिन्न करण्याकरता ज्या शक्ती ह्या मुंबईमध्ये आल्या होत्या त्या शक्तीच्या विरुद्ध आमचे सर्व शहीद लढले. आज हा दिवस कुणी विसरू शकत नाही. महाराष्ट्राचा इतिहास हा कधी विसरू शकणार नाही. आज आम्ही आमच्या शहीद बांधवांना सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली आणि महाराष्ट्र वाचवण्याचं काम शहीदांनी केलं आणि आमच्या हेमंत करकरजी आणि आमच्या संपूर्ण शहीदांनी त्या ठिकाणी आमच्या प्राणाची आहुती दिली. खरं तर आज तोही दिवस आहे, दुःखाचा दिवस आहे मुंबईकरता आणि महाराष्ट्राकरता. पण आज संविधान दिवसही आहे, ज्यातनं आम्हाला खूप काही शिकायचं आहे आणि खूप काही पुढे जायचं आहे. सर, पेपरमध्ये बातमी आलेली आहे की शिंदेना सीएम करणार म्हणून शब्द दिला होता, असा बीजेपीने दिला होता, असं म्हणणं आहे. बार बार आप कल से ही बात कर रहे हो. कालपासून तुम्ही वारंवार या विषयाला मीडिया म्हणून डायव्हर्ट करतायत. आम्ही सांगितलं आहे की एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा बसून आणि आमचे केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दलचा निर्णय करतायत. शेवटी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं सरकार येणार आहे आणि मजबूत सरकार असणार आहे. महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो. पण असं आहे की काहीतरी कपोलकल्पित बातम्या तयार करून महाराष्ट्राला कन्फ्यूज करण्याचं काम काही मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सूत्राच्या नावाने करतायत. त्यामुळे थोडं जरा थांबावं लागेल. व्यवस्थित महाराष्ट्राचं सरकार येणार आहे, व्यवस्थित सर्वांना न्याय देणारं सरकार येणार आहे. आमचं केंद्रीय नेतृत्व योग्य विचार करूनच सर्व गोष्टी करणार आहे. त्यामुळं कुठलेही फाटेफुटे न काढता हे झालं, ते झालं, हे केलं, ते केलं, कृपया याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कन्फ्यूज करू नये. मोठ्या मनानं मागच्या वेळी आकडा मोठा असताना देखील मुख्यमंत्रीपद तुम्ही देऊ केलं. एक कार्यकर्ता म्हणून किंवा भाजपचा प्रदेशाध्यक्ष, भाजपची सगळी भूमिका म्हणून आता वाटतं की शिंदे देखील थोडंसं मोठं मन करून पुन्हा एकदा केंद्र नेतृत्व दिलं पाहिजे. मी कुणालाही सल्ला देणार नाही कुठलाही, पण प्रत्येकाच्या कार्यकर्त्याला आपापला नेता मुख्यमंत्री व्हावा हे वाटतं, ते साहजिक आहे. त्याची कल्पना आपण करू शकतो की मी वारंवार सांगितलं, भाजपाच्या कार्यकर्त्याला वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, काय वाटणार नाही. एकनाथजीच्या कार्यकर्त्याला वाटतं एकनाथजी व्हावे, अजितदादाच्या कार्यकर्त्याला वाटतं अजितदादा व्हावे. शेवटी आपापल्या कार्यकर्त्याच्या भावना ते व्यक्त करतात आणि भावना व्यक्त करणं काही चूक नाही आहे. त्यामुळं मला कुणालाही आळा बसवायचा नाही आहे. पण
महायुती ही मर्यादित पद्धतीने टिकवण्याकरता, चांगल्या पद्धतीने टिकवण्याकरता, उत्कृष्ट पद्धतीने टिकवण्याकरता असे कुठलेही विधान योग्य नाही जी महायुतीला डॅमेज करेल. महायुतीमध्ये आम्ही निवडून आलो आहे, महायुती पुढे न्यायची आहे आणि महायुतीला आपल्याला मजबूत करायचं आहे. त्यामुळं आम्ही कोणी असे आपापल्या भावना व्यक्त जरूर करतील, पण शेवटी एकदा निर्णय झाला केंद्रीय नेतृत्वाचा आणि आमच्या 3 नेत्यांचा, मात्र मग कुठल्याही पद्धतीचं एकच सूत्र राहील की महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही जे आश्वासनं दिले आहेत विकासाचे ते पूर्ण करायचे आहेत. तुम्ही असं म्हणताय की डॅमेज होऊ नये म्हणून कुठलाही स्टेटमेंट करू नये, पण रामदास आठवले असं म्हणतायत की एकनाथ शिंदे स्वतः नाराज आहेत आणि त्यांनी थेट राज्यात न थांबता केंद्रात यावं. असं आहे, मी वारंवार सांगतो, कोण नेते काय बोलले त्याचं उत्तर देण्याकरता माझी जबाबदारी नाही आहे. माझी जबाबदारी एवढीच आहे की आपला महाराष्ट्राने जे मॅन्डेट दिला आहे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी युतीला, त्या मॅन्डेटवर जे सरकार बनेल ते सरकार महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता काम करेल. हा आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. सरकार तर बनणारच आहे, सरकार तर येणारच आहे. शेवटी महायुतीचं सरकार निवडताना किंवा महायुतीचं सरकार येताना सर्व बाबीचा विचार करावा लागतो, म्हणून थोडं लेट होतं. शेवटी कुणा एका पक्षाचं सरकार थोडी आहे, 3 पक्षाचं सरकार बनवायचं आहे. त्यामुळे काही बाबी जरी उशीर झाला असेल तरी त्याचा गैरसमज करू नये. सर, वाढता पाठिंबा दिसतोय. सांगोल्याचे शेकापचे आमदार देखील पाठिंबा देतात अशी माहिती कळते. देवेंद्र फडणवीसांना ते भेटायला जाते अशी देखील कळते. वाढता पाठिंबा तुम्हाला वर्षावर वाढत जाते. नाही, असं आहे की मोठा पक्ष जो असतो, शेवटी निवडून आलेला जो मोठा पक्ष असतो त्या पक्षाच्या पाठीशी विकासाच्या अपेक्षा असतात. काही लोक एकनाथजीकडे जातील, काही लोक अजितदादाकडे जातील, काही लोक आमच्याकडे येतील, कारण त्यांना आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. एकदा निवडून येतपर्यंत जरी अपक्ष भूमिका ठरवली असेल तरी निवडून आल्यावर तो विकास करावा लागेल ना. आणि सत्ता ही विकास देतं, सत्तेपासूनच विकास होतो. आणि त्यामुळं तसं त्यांच्या जे कोणी येत असतील अपक्ष त्यांचं स्वागतच आहे. काही भाजपकडे येत आहे, काही एकनाथजीकडे जात आहे, काही अजितदादाकडे जात आहे. त्यामुळं त्या लेवलला आमचे 3ही लोक त्या अपक्षाला न्याय देतील. सर, रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी पुनर्नियुक्ती झाली आहे. आता संजय राऊत बोलतायत की तुम्हाला कुठेतरी सैतानी बहुमत मिळालंय म्हणून बेकायदेशीर नियुक्त्या केल्या जात आहेत. ही नियुक्ती बेकायदेशीर वाटते का? मी तुम्हाला सांगतो, संजय राऊत ज्या पद्धतीने निवडणूक हरल्यापासून बोलतायत, संजय राऊत निवडणूक झाल्यापासून निकालापासून जे बोलतायत ते फक्त त्या ठिकाणी आव आणून बोलतायत. त्यांना काहीतरी बोलायचं असतं म्हणून 9 वाजता बोलतात आहे. त्यांना हे माहिती आहे की आता 5 वर्ष किती आटापिटा केला तरी काही होणार नाही. आणि त्यामुळं काही वेळे झालेल्या मानसिकतेमध्ये, काही विकृत मानसिकतेमध्ये, किंवा काही हॉस्पिटलाइज मानसिकतेमध्ये, किंवा काही त्या ठिकाणी आता आव आणून बोलतात आहे. त्यामुळं मला असं वाटतं, तुम्हीसुद्धा फार सकाळी 9 वाजता जे जाता ना त्याचे मला दुःख वाटतं की तुम्ही महाराष्ट्राला त्या ठिकाणी काही ना काही सकाळपासनं कन्फ्यूज करण्याकरता महाराष्ट्रामध्ये काहीतरी खूप काही चालू आहे, खूप काही झालं आहे. असं आहे, कुठल्याही पोलीस महासंचालकाची किंवा कुठल्याही चीफ सेक्रेटरीची जेव्हा नियुक्ती होते तेव्हा सर्व नियमाचे आधार घेऊन कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं होत नाही. शेवटी इतके महत्त्वाचे जे पदं असतात त्या पदावर नियुक्त्या होत असताना त्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होतात. कुठेही त्या ठिकाणी नियमाच्या बाहेर जाता येत नाही. मान्य होत नाही. शरद पवार म्हणतायत की ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून छोटी राज्य विरोधकांना देण्यात आली आणि मोठी राज्य बळकावली. शरद पवारजी सारख्या प्रगल्भ आणि अभ्यासू व्यक्तीने निवडणुकीचा पराभव झाल्यामुळं असं बोलणे हे मला न पटणार आहे. किमान शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांनी तरी किमान अशा पद्धतीच्या विचार करणे, ईव्हीएमवर अशी विचार करणे. मग सुप्रियाताई सुळे निवडून आल्या बारामतीमधून, सुनेत्राताई पवार हरल्या, तेव्हा तुम्ही का नाही बोलले पवारसाहेब? पवारसाहेब आपण 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वीच विसरून गेलात. सुनेत्रा पवार हरल्यात तर त्या ईव्हीएम मशीनमुळं आमच्या वहिनी हरल्या, सुप्रियाताई सुळे निवडून आल्यात, तेव्हा जर बोलले असतं बरं झालं असतं. सर, हिंदी में आहे की भाजप आता केंद्रातील भाजपची पक्षश्रेष्ठी आहे, एक मास्टर स्ट्रोक देऊन वेगळे मुख्यमंत्री राज्याला देतील का? ये आपको कैसा मालूम हुआ? तो मराठी ये बातें करने से आप कन्फ्यूज मत करिए. आपला कन्फ्यूज मराठीमध्ये सांगतो, तुम्ही कन्फ्यूज करू नका. आपापल्या मताने सूत्राच्या बातम्या लिहू नका. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. युतीच्या राजकारणामध्ये थोडा वेळ लागतो. शेवटी 3 पक्षाचे वेगवेगळे पक्ष आहेत, त्यांचे 3 कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, बसतील. थोडं लेट होते आहे कारण 3 पक्षाचा सरकार आहे.
3 पक्ष सरकार बनवण्यामध्ये आहे. त्यामुळे थोडा लेट होते आहे. याचा अर्थ असा नाही आहे की सूत्राने हे केलं सूत्राने ते केलं, काही नाही आहे. आमचे नेते बसतील आणि योग्य सरकार बसवतील. आगाम मास्तरांपासून बरेच नेते आहेत जे आता सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयात जात आहेत या निकालाविरोधात, निवडणुकीच्या एकंदरीत प्रक्रियेविरोधात आणि ईव्हीएम विरोधात. आज दुपारी पत्रकार परिषद सुद्धा होते, ईव्हीएम हटावा आणि बॅलेट पेपर लावा म्हणून. अशा प्रकारे यापूर्वीही सुप्रीम कोर्टामध्ये खूप लोक गेले आहेत. निवडणूक हरल्यावर काही दिवस अशी मानसिकता असतं, कारण निवडणुकीचा शॉक काही लवकर जात नाही. निवडणुकीच्या 4-5 दिवस वाटतं माणसाला आपण ईव्हीएमवर गेलं पाहिजे, आपण सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे, आपण हायकोर्टात गेलं पाहिजे. लोक गेले यापूर्वी. सुप्रीम कोर्टाचे निकाल स्वयंस्पष्ट आहेत, हायकोर्टाचे निकाल स्वयंस्पष्ट आहेत. त्यामुळं मला वाटतं यामध्ये आता फार त्यांनी मांडलं म्हणून त्याचे उत्तर मी द्यावे असं बरोबर नाही. मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा याच्यामध्ये आता थोडा प्रगल्भ दिशेने जावं. काल लागलेत आणि आज बैठकांना कामाला सुरुवात केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत आज बैठका लावलेल्या आहेत. काल परवा निकाल लागले, सेलिब्रेट व्हायच्या आधी बैठका पण लावायला सुरू केली. भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व सुरू आहे. 1.5 कोटी सदस्य आम्ही करतो आहे. जवळपास 1 लाख आम्ही सक्रिय सदस्य करतो आहोत. आमचं संघटन पर्वामध्ये आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला मॅन्डेट मिळाला आहे, सर्व समाजाला सर्व व्यक्तीला भारतीय जनता पार्टीशी जोडून घेणे हा आमचा अजेंडा आहे. सोबतच येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये जी कार्यकर्त्याची निवडणूक आहे, कार्यकर्त्याच्या निवडणुकीची तयारी आम्ही करतो. आता नेत्याच्या निवडणुका संपलेल्या आहेत, लोकसभा, विधानसभा. आता कार्यकर्त्याची निवडणूक आली आहे आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये तेवढ्याच ताकदीने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र उभी झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या भाजपचे सर्व नेते आम्ही कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये काम केलं पाहिजे, याकरता आम्ही तशी तयारी सुरू केली आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं मॅन्डेट महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालं आहे, त्या पद्धतीचं मॅन्डेट हे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला मिळेल. आणि आता खूप झालं, खूप निवडणुका रेंगाळल्या आहे. आता आमच्या खालची जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्यासुद्धा संस्था, महानगरपालिका, झेडपी, या केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना समाजापर्यंत, ग्रामीण भागात, शहरी भागाकरता नेण्याकरता ही या ठिकाणी महत्त्वाच्या बॉडी आहेत. त्या निवडणुका लवकर झाल्या पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न करतोय. आमदार झालेले आहेत. तुम्ही म्हणताय 3 पक्षाचं सरकार आहे. तुम्ही भाजपा फक्त बहुमताच्या अगदी काठावर आलेला असताना सुद्धा इतका वेळ मुख्यमंत्री पदासाठी लागतोय. कुठेतरी महायुतीच्या इतर 2 पक्षामध्ये तुमचा समन्वय किंवा व्यवस्थित नसल्यामुळे हा वेळ लागतोय. मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आम्ही आणि मोठ्या भावानी सर्व भावना सोबत घेऊन त्या ठिकाणी जसं आमचं सरकार 2.5 वर्ष चाललं तसं पुढचं चालवायचं आहे. आम्ही महायुतीमध्ये निवडून आलो आहोत आणि त्यामुळे महायुतीच्या राजकारणामध्ये 3ही पक्षाचे विचार घेताना, 3ही पक्षाला सोबत घेताना काळ जातो थोडा काळ चालला आहे. पण याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाकरता काय सर्व विचार आम्ही करतो आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही याचा काही फाटाफूट करू नका, काही मनातले वेगळे विचार आणू नका, जनतेच्या मनातले वेगळे विचार टाकू नका. योग्य सरकार येणार आहे. आमचं महायुती प्रचंड ताकदवान आहे. आमची महायुती महाराष्ट्राला प्रचंड ताकद देणार आहे. आमचं डबल इंजिन सरकार आलं आहे. या डबल इंजिन सरकारमधनं महाराष्ट्राला उत्तम पद्धतीने आम्ही पुढे नेऊ. ही मागणी समोर आली की 2.5 वर्षामध्ये एससीओ पदापासून बहुतेक पदं आम्हाला मिळाली नाही, कमिट्यांवरती पदं मिळाली नाही. यापुढे तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारचं बळ दिलं जाईल का? कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे. स्वाभाविक आहे की जेव्हा सरकारमध्ये आपण येतो तेव्हा सरकारी पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की जे काही सरकारचे महत्त्वाचे पदं आहेत, महामंडळ असतील, मंडळ असतील, समित्या असतील, तालुका समित्या असतील, जिल्हा समित्या असतील, शासकीय समित्या असतील, अशासकीय समित्या असतील, आपले सेव असतील, या सर्वांना त्या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा मिळावी. कारण कार्यकर्ता जो काम करतो तो मान सन्मान प्रतिष्ठा मिळण्याकरता करतो आणि त्याला साहजिक वाटतं की आम्ही सरकारचा भाग असलो पाहिजे, सरकारचा भाग म्हणून आम्ही काम केलं पाहिजे. जसं निवडणुकीत ते काम करतात, सरकार आणण्याकरता काम करतात आणि सरकार आल्यावर त्या कार्यकर्त्याला न्याय भेटणे ही आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही पूर्ण करणार आहोत. आम्ही 3ही पक्षाच्या सरकारमधल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना वेगळ्या पद्धतीने संधी देऊन आमचे महायुतीचे कार्यकर्ते कुठेही दुःखी राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत.
सर, विधानसभा चुनाव के नतीजे आने के बाद जनता का मैंडेट महायुति के पास जाने के बाद भी मुख्यमंत्री को लेकर अब भी सस्पेंस बना हुआ है। महाराष्ट्र ही नहीं पूरा देश जानना चाहता है कि अगला मुख्यमंत्री कौन होगा। देखिए, मैं बार बार कह चुका हूँ, 3 दिन से कह चुका हूँ कि भाई महायुति की सरकार है। भाई महायुति की सरकार बिठाने के लिए थोड़ा समय जरूर लगता है, लेकिन वो सरकार अच्छे से काम कर सके। जो सरकार बनती है वो सरकार 14 करोड़ जनता के लिए बनती है, डबल इंजन सरकार बनने जा रही है। और ऐसे में आप लोगों के कहने पे हम जल्दबाजी कर लेंगे, मीडिया के कहने पे जल्दबाजी कर लेंगे, आपके प्रेशर से जल्दबाजी कर लेंगे, ऐसा नहीं है। हम लोग योग्य पद्धति से कर रहे हैं। हमारे तीनों नेता देवेंद्र जी, एकनाथ जी, अजीत दादा, हमारे केंद्रीय नेतृत्व सब बैठकर निर्णय करेगा। थोड़ा समय जरूर लग रहा है, लेकिन ये जनता के हित में, महाराष्ट्र के हित में थोड़ा समय जरूर लगे, लेकिन कोई भी बात सोच विचार करके हो, जनता के हित में हो, महाराष्ट्र के हित में हो, इसलिए थोड़ा समय लग रहा है। क्या बीजेपी ने ऐसा आश्वासन दिया था कि नतीजों के बाद सीएम शिंदे को बनाया जाएगा? ऐसी खबरें चल रही हैं। देखिए, आप फिर मैं बोल रहा हूँ कि आप बार बार वही विषय को जा रहे हैं। जो विषय आप आज की बैठक का नहीं है, आज के विषय का नहीं है। मेरा विषय इतना ही है कि जब हमारे तीनों नेता और देश के नेता बैठेंगे तो इस चीज़ का सारा पढ़ाई करेंगे, सारा विषय करके करेंगे। आप किसी ना किसी के सूत्र की माहिती लाकर मुझे प्रश्न पूछते हैं, इसके बजाय आप लोग, मैं बार बार कह रहा हूँ कि तीनों नेता और देश के नेता बैठकर इसका निर्णय करेंगे और अच्छा निर्णय करेंगे। सर, इससे हटकर एक सवाल है, उद्धव ठाकरे खुद अपने विधायकों से बॉन्ड लिखवा रहा है कि इस बार वो पार्टी छोड़कर नहीं जाएंगे। इस पर क्या कहेंगे? क्या अगर वो आपके साथ आते हैं तो उनका स्वागत है, और बॉन्ड लिखवाने पर क्या कहना है? उद्धव ठाकरे जी की हालत ऐसी है, शोले पिक्चर की असरानी जैसी हो गई। शोले पिक्चर देखा ना आपने? देखा कि नहीं? तो शोले पिक्चर में असरानी थे जेलर, तो जेलर जो असरानी थे, तो आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे साथ आओ, तो बचे कुछ नहीं है। अब मैं आपको दावे के साथ कहता हूँ कि उद्धव जी के जो एमएलए है चुन के आए 20, 2 छोड़ के बाकी 18 जो एमएलए है, उनको उद्धव ठाकरे का कहना कुछ पट्टा नहीं है। देवेंद्र फडणवीस जी को बार बार ललकारना, बार बार चैलेंज करना, ये बाकी लोगों को भी नहीं पट्टा, उनकी सेना को भी नहीं पट्टा है। अब जब जब उद्धव ठाकरे ने देवेंद्र जी को ललकारा है, तब तब उनको उल्टी पड़ी है। उन्होंने 2019 में ललकारा, सीएम बन गए, उल्टी पड़ी। उन्होंने नागपुर आके कहा कि देवेंद्र फडणवीस जी की जमानत जब्त करनी है, 41,000 वोटों से चुन के आ गए। अब वो कहते हैं हम 20 है तो देवेंद्र फडणवीस को निपट लेंगे। भाई, आप निपटने की तैयारी मत करो, आप ही निपट जाओगे। जो 20 है उसमें से 2 रह जाएंगे, 18 भाग जाएंगे। आप लोग स्वागत करेंगे क्या? आपके संपर्क में आते हैं तो? भाई, वो कांग्रेस पार्टी के एकदम मिले जुले हुए हैं। कांग्रेस पार्टी का पूरा ब्लड अभी उनकी सेना में आ गया है। कांग्रेस पार्टी की पूरी विचारधारा उन्होंने स्वीकार कर ली है। कांग्रेस पार्टी का एजेंडा उन्होंने ले लिया है। कांग्रेस पार्टी का जो उनका पार्टी का जो संविधान है, पार्टी का जो संविधान होता है, हमारे पार्टी का भी संविधान है, तो इसमें वो लोग कांग्रेस पार्टी के नारे पे चल रही है। तो मुझे लगता है कि वो कांग्रेस पार्टी के नेता बन गए। उद्धव के विधायकों की बात कर रहा हूँ सर। उद्धव के विधायक जो डीसी है, शरद पवार के पास में 10 है, 5 साल सर्वाइव करना उनके लिए भी मुश्किल होगा। ऐसे में अगर आप लोगों के साथ आते हैं तो आप लोग स्वागत करेंगे क्या? किसका? उनके विधायकों का। उद्धव ठाकरे आणि अरे उद्धव ठाकरे जी संजय राउत से सलामत सर कर ले। संजय राउत क्या सलाह देते उनको मुझे नहीं मालूम। सर, एक शेवटचा प्रश्न होता, आदित्य ठाकरेंना आता विरोधी पक्ष नेत्याबद्दल विचारणा करण्यात आली, त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही, मात्र मुख्यमंत्री कोण होईल असा प्रत्येक उलट प्रश्न करताना पाहायला मिळाले। काय झालं विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात? मला आश्चर्य वाटतं की विरोधी पक्षनेता कोण याकरता त्यांना माहिती आहे की कोणीच विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही, कारण कुणातरी पक्षाला 29 जागा लागतात। 29 जागा निवडून आल्याशिवाय विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही। तिघाकडे 29 नाही। आता महाविकास आघाडी म्हणून एक करता येते, त्यांची किती बेरीज झाली तरी विरोधी पक्षनेता करता येत नाही, कारण प्रत्येक पक्षाला आपापला इंडिपेंडंट रजिस्ट्रेशन आहे। निवडणूक आयोग जेव्हा मान्यता देतं तेव्हा इंडिपेंडंट पक्ष म्हणून त्यांनी मान्यता दिली आहे। आम्हाला इंडिपेंडंट मान्यता आहे, आम्ही महायुती केली आहे। त्यांनी महाविकास आघाडी करताना वेगवेगळे पक्ष आहे, सिंगल पक्ष 29 घेऊन येईल तरच विरोधी पक्षनेता होता येते। आता विरोधी पक्षनेता त्यांच्याकडे होता येत नाही, त्यांची धडपड विरोधी पक्षनेत्याकरता आहे। खरं तर त्यांची एवढी केविलवाणी परिस्थिती आहे की काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले
हे पोस्टल बॅलेटवर निवडून आलंय. EVMनी नाकारलं आणि तेही मला असं वाटतं नाना पटोलेंनी मागच्या 4 महिन्यापासून घोषणा केली की मी मुख्यमंत्री होणार आहे म्हणून पोस्टल बॅलेटमध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून काही मतं मिळाले असतील म्हणून त्यांना 208 मतांतरी जिंकता आलं. नाहीतर नाना पटोले या राज्याचे प्रदेशाध्यक्ष पक्षाचे आपल्या विधानसभेत ते निवडून येऊ शकत नाही. आपल्या विधानसभेत 208 मतांनी निवडून येतात. काय हाल आहे काँग्रेस पार्टीचे, काय हाल आहे. आणि आमच्या तर बघा मी 148 आम्ही लढवल्या, 132 आमच्या निवडून आल्या, 5 आमचे महायुतीचे, आमच्या भाजपा युतीचे आमचे 5 लोक अपक्ष निवडून आले. आणि आता बघा पुन्हा आम्ही जे 4 लोक आमचे गेले म्हणजे आरमोरीचे आमचे कृष्णा गजबे 1200 मतांनी हारले, नाना पटोले 208 मतांनी, विजय अग्रवाल आमचे त्या ठिकाणी 1200 मतांनी आणि वर्सोव्याचे आमच्या भारती लवेकर 1200 मतांनी. बघा हे राम शिंदे, रोहित पवार, आता रोहित पवारचं बघा काय हाल आहे. तर त्यामुळं मला वाटतं हे जेवढे देवेंद्र फडणवीसाबद्दल आग ओकले, ज्यांनी फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला स्वतः टार्गेट झाले. हे रोहित पवारला तर जनतेने धडा शिकवला. निवडून याच्या पूर्वीच त्या ठिकाणी त्यांची हार झाली आहे. नाना पटोलेची हारच आहे. नाना पटोले जिंकल्या पोस्टल बॅलेटमध्ये, त्यांनी हार स्वीकारली पाहिजे. खरं तर यांचे फार बेहाल झाले आहेत. आमच्या जर 1000 मतांनी 4-5 सीट नसत्या पडल्या तर आम्ही 137 निवडून आलो असतो आणि 142 झालो असतो, ज्यात आमच्याकडे महायुती आहे. त्यामुळं आम्हाला मॅन्डेट आहे, जनादेश आहे, महायुतीला जनादेश मिळाला आहे. महायुतीच्या सर्व जाहीरनामा जनतेने मान्य केला आहे. महायुतीचा जाहीरनामा हा जनतेने स्वीकारला आणि डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकते जनतेला वाटलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आता यामध्ये आम्हाला जबाबदारी वाढली आहे. आता विरोधी पक्षांनी शांत बसावं, 5 वर्ष आत्मचिंतन करावं आणि आपापली संघटना वाढवावी. तोंडाच्या वाफा फेकण्यापेक्षा आणि EVM हे झालं ते झालं करण्यापेक्षा मशीन दोषी आहे, हे दोषी आहे, आत्मचिंतन करा आणि कामाला लागा. पुढच्या 5 वर्षांनी या रणांगणामध्ये आम्ही कामाला लागलो आहे, तुम्ही कामाला लागा आणि पुढे जाऊ. राज्यात मनसेचा पूर्णपणे पराभव झाला आणि मनसेचं चिन्ह आता धोक्यात आलेलं आहे. मनसेचे प्रमुख नेते जे ते राज ठाकरेंकडे भूमिका मागतायत की लोकसभेला आम्ही भाजपला मदत केलेली होती आणि त्याबद्दल आता परतफेड मागायची वेळ आलेली आहे. किमान 2 विधान परिषदेची जागा मागून घेण्यात याव्यात जेणेकरून चिन्ह सुरक्षित राहील. राज साहेब योग्य पद्धतीने चांगलं नेतृत्व आहे, ते योग्य पद्धतीने आमच्या महायुतीशी बोलतील काही वाटलं त्याला. सर इतना बड़ा मैंडेट मिला है, सरकार बनाने में देरी क्यों हुई है, ये सवाल नाना पटोले पूछ रहे हैं कि आपके पास इतने सारे नंबर्स हैं, इतना ज्यादा आपको लोगों को समर्थन मिला, फिर भी सरकार क्यों बनाने. नाना पटोले में ने ज़्यादा समय उनके विधानसभा में कौन से बूथ पर वो कम है और क्यों कम हो गए. वो तो मुख्यमंत्री बनने वाले थे भाई. नाना पटोले ने कहा था मैं मुख्यमंत्री बनने वाला हूँ और मुख्यमंत्री बनने वाला हो ऐसा करके पूरे विधानसभा में घूमे. उनकी विधानसभा साकोली में हर गांव में गए वो विधानसभा में कि मैं मुख्यमंत्री बनने वाला हूँ, मैं मुख्यमंत्री बनने वाला हूँ. डरा धमका भी वोट लिए. तो मुझे बताओ उन्होंने आज जो समय बिताना है नाना पटोले जी ने, वो समय बिताना है उनके विधानसभा के जो बूथों पर या गाँव में वो क्यों कम रहे, इसका आकलन नाना पटोले कर ले, तो बाकी बात बाद में कर ले. सरकार बनाने में देरी क्यों. सरकार बनाने की देरी नाना पटोले से क्यों बात कर रहे हैं आप. सरकार बनाने के लिए मैं पहले ही कहा कि 3 पार्टी की सरकार है, महायुति की सरकार है, 14 करोड़ जनता के लिए सरकार आने वाली है. भाई जब महायुति की सरकार बनती है तो उसको थोड़ा टाइम लगता है. एक पार्टी की सरकार थोड़ी है कि आज क्या बना लेंगे. भाई थोड़ा समय जा रहा है लेकिन जनता के हित में, महाराष्ट्र के हित में है. महाराष्ट्र को आगे लेके जाने के लिए है. हमारा केंद्रीय नेतृत्व और महाराष्ट्र के तीनों नेता बैठेंगे और मुझे लगता है योग्य निर्णय होगा. ऐसा निर्णय होगा कि महाराष्ट्र की जनता के लिए, विकास के लिए डबल इंजन सरकार जो चलेगी वो देश के हित, महाराष्ट्र के हित में काम करेगी. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.